आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नियोजित आराखड्यातील सरकारी फॉरेस्ट तलाव आणि गायरान जमीन MIDC कडे हस्तांतरित करण्याच्या हालचालींना पारगाव मेमाण येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केलाय। पारगाव येथील भैरवनाथ मंदिरासमोर आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। विमानतळासाठी कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही असा एकमुखी ठराव यावेळी देण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादनाबाबत कोणताही बळजबरीचा निर्णय घेऊ नये यासाठी शेतकरी आधीच न्यायालयात गेले असून आता न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली आहे। माहितीच्या अधिकारात मागवलेली कागदपत्रे सरकारकडून उपलब्ध करून दिली जात नसल्याने ग्रामसभेत सरकारचा देखील निषेध नोंदवण्यात आलाय। विमानतळ प्रकल्पावरून गावात कोणतीही फूट नसल्याचे स्पष्ट करत ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी जमीन मोजणीसाठी संमती दिली होती त्यांनीही आपली संमती पत्राद्वारे मागे घेतली आहे। संपूर्ण गाव या प्रकल्पाच्या विरोधात एकवटले असून आगामी 10 ते 15 दिवसात या आंदोलनाची धार अधिक तीव्र केली जाणार आहे। पुरंदरमधील बाधित 7ही गावांमध्ये बैठकांचे सत्र राबवून शेतकरी आणि महिलांच्या सहभागाने सासवड तसेच पुणे येथे महामोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। आज पारगावमध्ये विमानतळाच्या विषयाच्या संदर्भात ग्रामस्थांची ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती। ग्रामपंचायतीला तहसीलदार, महसूल विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचं पत्र, शिवोंचं पत्र, BDOंचं पत्र ग्रामपंचायतीला ग्रामसेवकांच्याकडे आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पारगावचे 5 सरकारी गट आहेत 5000 तलावाचे, तर ते MIDC कडे विमानतळाच्या पुढील कामकाजासाठी हस्तांतरित करण्यासंदर्भात अभिप्राय मागवलेले होते आणि सदर अभिप्राय ग्रामपंचायतीने कशा स्वरूपात द्यावेत याच्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली। जे काही 5 गट आहेत आमचे 5000 तलावाचे, तर ते 5ही गट MIDC कडे वर्ग करण्यासाठी या ग्रामसभेने कडाडून विरोध केलेला आहे। त्याचबरोबर विमानतळाला कुठल्याही प्रकारची जमीन आम्ही देणार नाही अशा स्वरूपाचा निर्णय ग्रामसभेत झालेला आहे आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायत पुढील पत्रव्यवहार वरिष्ठ कार्यालयाला निश्चितपणे करणार आहे। तसेच जे आत्तापर्यंत या विमानतळाला ग्रामस्थांचा, शेतकऱ्यांचा विरोध आहे तोच विरोध कायमचा आहे। आमच्या ग्रामसभेला सगळे लोक आज हजर होते। सगळ्यांनी हात वर करून सांगितलेलं आहे की आम्ही कडाडून विरोध करणार। पुढे आमची न्यायालयीन लढाई चालूच आहे। ज्या खोट्या संमती आमच्या झालेल्या आहेत त्या बाबतीतही आम्ही कोर्टात केस दाखल केलेले आहे आणि आता जास्तीत जास्त लोकांनी ज्या संमती दिल्या, जे आमच्या दृष्टीने चुकीचं पाऊल उचललं गेलेलं आहे, परंतु व्यक्तिगत शेतकऱ्यांना भेटून या पारगावच्या संमती आम्ही बहुतांश माघारी घेतलेल्या आहेत। खोट्या संमती, पुन्हा दिलेल्या संमती माघारी घेणं, तेही बाबतीत इतरही 7 गावांना बरोबर घेऊन या संमती माघारी घेऊन पुढचा लढा आम्ही भले मोर्चा काढू आणि कोर्टाची लढाई आमची त्या पद्धतीने चालूच राहील। आज पारगाव या ठिकाणी भैरवनाथच्या मंडपामध्ये विमानतळाला जे शासकीय क्षेत्र आहे पारगावमधलं ते MIDCला हस्तांतरित करण्यात यावं यासाठीचा अभिप्राय त्या ठिकाणी सरकारने मागितला होता आणि ती जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीत MIDCला देणार नाही असा जाहीर ठराव आम्ही त्या ठिकाणी ग्रामसभेच्या माध्यमातून मांडलेला आहे आणि त्यातूनच आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून विमानतळाला इथून पुढच्या काळात कशा पद्धतीने विरोध करणार आहोत याची एक भूमिका जाहीरपणे घेतलेली आहे। मला आजच्या या आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मुद्दामून सांगायचं आहे, पारगावने आज ज्या पद्धतीने विरोध पारगावने सुरुवात केली होती त्याची सुरुवात आज भैरवनाथाच्या आणि पारेश्वराच्या साक्षीने झालेली आहे। मी आज खानवडी, एकतपूर मुंजवडी, उदाचीवाडी तसेच वनपुरी या गावाने आणि एकतपूर मुंजवडी या ग्रामस्थांनाही आवाहन करतो की आज आम्ही असं ठरवलेलं आहे की मध्यंतरच्या काळात रस्त्यावरचा विरोध कुठेतरी मावळला होता आणि लोकांमधली असलेली असंतोषाची भावना या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सरकारी दप्तरी मांडण्याचं काम अतिशय जबाबदारीने सांगतो या जिल्ह्याचे कलेक्टर हे मांडत आहेत असा आरोप या ठिकाणी सर्वच ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरात केलेला आहे त्यातले कच्चे दुवे आम्ही त्या ठिकाणी शोधून काढलेले आहेत आणि त्याच कच्चे दुव्याच्या जीवावर या ठिकाणी इथून पुढच्या काळात कायदेशीर मार्गाने आम्ही हायकोर्टमध्ये लढतच आहोत, परंतु रस्त्यावरही न भूतो न भविष्य असा मोठा लढा येत्या 10 ते 15 दिवसात या ठिकाणी आम्ही उभारलेला दिसेल असं आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने आवाहन करतो आणि मी पुनश्च एकदा राहिलेली जी 6 गावं आहेत आम्ही त्यांना पुढच्या 2 ते 3 दिवसात संपर्क करणार आहे, त्यांनाही आवाहन करतो की मोठ्या संख्येने आपल्याला तो लढा लढायचा आहे आणि येत्या काळात जेव्हा मोर्चाचं आव्हान या ठिकाणी पारगाव आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल
त्याला मोठ्या संख्येने तुम्ही प्रतिसाद द्यावा अशी विनंती या ठिकाणी आपल्याला करतो. नमस्ते, मी फिरोज पंडोल. आमची जमीन आहे पारगावमध्ये. आम्ही मरस्तवर आमची जमीन देणार नाही शासनाला. नाव घेऊ का? मी प्रवीण वसंत मेमाने. ज्या लोकांनी संमत्या दिल्या होत्या त्या आम्ही पूर्णपणे माघारी घेतलेल्या आहेत आणि ज्या लोकांच्या संमत्या नसताना पण शासनाने दाखवलेल्या आहेत त्या पण आम्ही कोर्टामध्ये सादर केलेल्या आहेत. इथून पुढच्या काळामध्ये 10 ते 15 दिवसात आम्ही आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यानंतर विमानतळाला आम्ही जमीन देणार नाही, पूर्णपणे देणार नाही, हे आम्ही शाश्वत करत आहोत शासनाला. त्यांना तारतम्य बाळगणं खूप आवश्यक आहे. कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा स्वाभिमान असतो. त्यामुळे आपण ज्यावेळी 4 लोकांमध्ये बोलतो, समाजात बोलतो, त्यावेळी थोडंसं तारतम्य बाळगून बोलणं खूप आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मीटिंगसाठी एकत्र आलो तिथे मग जो काही प्रॉब्लेम आहे शांतपणे एकेकाने उठून बोला. फडणवीस आलेलं ह्याच्यावर लोकांना चर्चा केली ना, माहिती सांगितली का नाही थोडीशी? यांना विचार ना, सांगितलं नाही. उपस्थित सर्व ग्रामस्थ खरं तर काही तुम्ही जे मांडलं तो मुद्दा सगळ्यांच्याच मनात आहे, त्यात काय नाहीये. मला खरं तर चर्चा करायची आहे प्रमुख मुद्द्यावर. खरं तर आता शासनाने हे मागितलेलं, आपल्या तळ्याची परवानगी मागितली, त्याचा विरोध आपण सगळ्यांनी दर्शवलेला आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 3000 एकर जाणार आहे का 7000 एकर जाणार आहे, ह्याच्या बाबतीत कुठलीही स्पष्टता ना सरकारकडून आहे ना आपल्याकडून कुठला पत्रव्यवहार होतो विजू ना आपल्याला कुठली स्पष्टता नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की आपण सांगतो की विरोध आहे विरोध आहे विरोध आहे. मला वाटतंय जो रस्ता रोको झाला त्याच्यानंतर कुठलाही रस्त्यावरचा विरोध या 60 गावात आपल्याला दिसलेला नाही. कलेक्टर त्यांच्या पद्धतीने बातम्या देऊन आपल्यामध्ये विरोध नाही हे सगळ्या पद्धतीने सगळ्या लोकांना पटवायला यशस्वी ठरलेले आहेत. माझं एक तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की जोपर्यंत कागदावरचा विरोध शासन मान्य करत नाहीये हे आपण सगळ्यांना मान्य, परंतु जोपर्यंत आपण एखादा मूक मोर्चा 7 गावाच्या वतीने की 2-3 हजार 4,000 लोक न भाषण होणार न काय होणार, कुठेतरी एका माळावर जाऊन बसू 10 तास 2 तास काळ्या पट्ट्या घालून काळ्या टोप्या घालून 2 ते 3 तास बसू. गडबड अशी झाली आम्ही बाहेर फिरत असतो, आम्ही माहिती घेत असतो. सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की तुमच्या शेतकऱ्यांमध्ये एकी नाही, तुमच्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला जमीन द्यायची, अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जाते आणि आपल्यामध्ये कुठलीही एक वाक्यता नाही. तसं जमीन द्यायला आहे ना, नाही द्यायला कोण काय म्हणून बोलतोय ना, दिसलं पण पाहिजे ना, दिसलं पण पाहिजे ना. दुसरी गोष्ट मला विनंती करायची की ज्या पद्धतीने आपण हे सगळं हाताळतोय माझं स्पष्ट म्हणणं हे चुकीचं आहे. कोणाला राग येईल काय मला माहित नाही, पण हे चुकीचं आहे. कुठेतरी सगळ्यांनी एकत्र बसून चांगल्या ठराविक 10, 15, 5, 25 लोकांनी 50 लोकांनी 7 मोठा विरोध झाला तर विमानतळ या तालुक्यातनं जाईल म्हणून जर विजय शिवतारे त्यांची सांगत असतील तर आपण काय कमी पडतोय? आपण आपला विरोध दाखवायला कमी पडतोय असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. कागदोपत्री जो विरोध आहे कागदोपत्री विरोध दाखवत राहू. ज्यांनी संमत्या दिल्या, माझं परत एक म्हणणं आहे, ज्यांनी संमत्या दिल्या त्यांच्याबद्दल काही लोक अपशब्द वापरतात, माझी त्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे. त्यांनी संमती जी दिली काही लोकांची भूलतापाला बळून दिली, भीतीपोटी दिली बाबू. त्यांना वाटलं अरे नाही दिली तर उद्या जर काय झालं तर काय करणार, पण त्या लोकांनाही जमीन द्यायची नाही. ती लोक पण आपल्या बरोबर यायला तयार आहे.